चला मित्रांनो, आता आपण जात आहे कुठं ते माहित नाही, पण जाऊ कुठं तरी आपण. ड्रायव्हर गाडी निकाल पाहायला रेडी आहे मी या ठिकाणी. पकड रे पकड. इथे यांची मस्ती चालू होती. करता का मस्ती करता. अरे मी असं मारतोय, ऐक ना एक मिनिट, मी असं मारतोय तुला चपाचप ठेवती. हे नाही, दिस इज नॉट फेअर. आता आपण निघालोय बाहेर. आता आपण चाललोय चंदना नदीकडं. तिकडं जाऊन अचानक तिकडे कुछ तो लेणे मागताय अभी इधर. काय घ्यायचंय? ऍपल घेतो आपण. आता आपण इथनं कॅडबरी घेतली. आता आपण चाललोय. पिल्लू असेल तर त्याला कॅडबरी देऊ आणि सफरचंद आपण घेतलेलेच आहे. आता जाऊ आपण त्या बघू काय विषय. फिरून फारून आता आपण घरी चाललेलो आहे. मस्त गणपतीच्या भाऊंच्या कारखान्यावरती जाऊन आलो आम्ही. कारखान्यावरती एकदम जोरात काम चालू आहे. सध्या जोरात काम चालू आहे आणि एकदम 101 मूर्ती आहे तिथं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी टाकतो. भाऊ स्वतः कलाकार माणूस आहे. कलाकाराकडनं काहीतरी चांगलंच बनणार आहे. काही विषय का. आता आम्ही एक रील शूट करतोय. याच्या इंस्टाग्राम पेज वरती जाणार आहे ते. चला ना पटापटा घ्या ना. पुढे बाई. आता सगळी क्रू जमलेली इथं आणि आता बघू काय कसं व्हिडिओ शूट होतो. काहीतरी बीटीएस असतील तर तुम्हाला दाखवतो. यांना आखले नाही. हे बाय हे शांत बसा. मारी ना मी आता. ठीक आहे. रिहर्सल नमस्कार. स्किन कलर आहे माझा. हा जास्त बाहेर गेला. 1 2 3 ऍक्शन. नमस्कार दादा. स्किन कलर शर्ट. स्किन कलर मध्ये हा बघ. स्किन कलर अहो तुमच्या स्किनचाच हा काळा आणि मी चॉकलेट बॉय. अहो हे काय स्किन कलर आहे ना. हे काय मेन टाइम शूट नाही करायचं काय. बाय व्लॉग वरती जाणार शिवाय देऊ नका. आम्ही आज परत वडापाव खायला आलेलो आहे. याला वडापाव लय आवडतो त्याच्यामुळे आज परत आम्ही इथं वडापाव खायला आलेलो आहे. आमचा पराग भाऊ इथं आम्ही वडापाव खातोय. आमचा एवढा मोठा पराग भाऊ. आमचा एवढा मोठा पराग भाऊ. मारल तर फोटो बिटो काय. मला भूक लागली असं पाहिजे नाही. राहत खायचं राहत पाववडे खायचा प्लॅन कॅन्सल झाला. आता वडापाव खाऊ राहिलो. हे भेटलं ते बस गायब होशील. डोनाल्ड डक आलेलं इथं. डोनाल्ड डक. टू व्हीलर घेऊन जायची गँग चालली आमची कपालेश्वरला. कपालेश्वरला. आता पराग भाऊंनी गाडी काढली. ते पराग भाऊ दिसत नाही. थांबा 1 मिनिट. लाईट आले की दिसते. लाईट लावतो. हाय कोणाला. आणि हे दोघं पण आहे. आता याला डायरेक्ट मागची सीट आहे स्पेशल. आता आपण निघायची गोळी घेऊ. तू बंद करतो का काय. येऊन जाऊन तेच मग कंटेंट पाहिजे ना. काय कंटेंट. तुझ्याकडनंच कंटेंट भेटणार. दिसत नाही तू दिसत नाही. इथं होतो गॅसच्या गाडीत बसलो होतो बरं का. इथं फुल ट्रॅफिक झाली आणि गॅसची गाडी आम्ही पुढून आणली अशी त्या बाजूनी. इकडनं जायचं
मग तिथं एक रिक्षावाला उभा होता आणि त्याचा उभा होता आणि ते म्हणे चल चल चल. अरे म्हटलं गाडी पुढं. तो म्हणे जाय ना पटकन. मग पुढे आलो. तो म्हणे ठीक आहे सॉरी बरं का भाऊ सॉरी. तुझ्या गाडी काढ गाडी काढ. त्याला म्हटलं पटकन गाडी बोलून गाडी अशी फाटली होती म्हटलं आजले मार्ग. माझ्या कामावरचे बरोबर म्हणे भाऊ असं नको करत जाऊ तू मार्ग असेल आम्हाला खाऊ घालशील. इथं आपण ओपनिंगला आलोय आता. आपण ओपनिंगला आलो होतो काही. आता ओपनिंग झालेली यांची. मस्त इथं वडापावचं नवीन दुकान उघडलंय यांनी. समर्थ वडापाव बनवलं. आता आपण इथं कपालेश्वरला जाऊ. आज आम्ही बियर्डो मॅन सोबत आहे. काय बाय एवढा भाव लागतो यांना एवढा भाव लागतो. इथं फुल वडापाव खाण्याचं चालू आहे. आता आपण निघू कपालेश्वरला. यांनी गाडी काढली पाहिजे फक्त लवकर. इथं पुष्प आलेला अचानक. टाको. आता आपण इकडनं निघालोय. आता आपण चाललोय कपालेश्वरला. बंद पड रे. तुझं काय रे गप. इकडे चाललोय मग ब्लॉगर आहे मी. अरे ब्लॉगर आहे तू. आय नो दॅट यू आर अ ब्लॉगर. ब्लॉगर हा ब्लॉगर. VLOGER ब्लॉगर आहे तू. चांगली गोष्ट आहे. खूप चांगलं काम करतोय तू. खूप म्हणजे तू काय ते काय म्हणतात ते तू दुनियाला सुधारायचं काम करतोय. तू दुनियाला एंटरटेन करायचं काम करतोय. खूप छान आहे. पण ते ना कधी कधी ना आम्हाला मग इरिटेट होतं. तू आता आपण सगळ्यांना सांगितलंय तुझ्या व्ह्युअर्सला पण सांगितलं आपण चाललो आता कपालेश्वरला. परत काय हेच परत चांगलंच व्लॉग असतं. आता तुम्ही त्या रस्त्याला जाताना 10 ठिकाणी गाड्या थांबवता. मग मला बोलावं लागतं ते घडी बाबा. शिवी दिली असं म्हणतो मधुफकर म्हणजे काय. हे व्लॉग तू टीव्हीवरती बघणार आहे बरं का. काकू तिकडच असणार आहे. पण मी काय म्हणतोय पण तू हे टाकू नको ना. नाही भाऊ तुम्ही जे वागतात ते टाकणार. ब्लॉगर आहे मी. चंद्रवाले आलो आपण कपालेश्वरला. चला आता वरती जाऊ. आपलं दर्शन झालंय. आता आपल्याला कुठं जायचंय. आता आपण परत गंगेचा पूर पाहू. तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये तर पूर पाहिलाच असेल. पण आज परत बघून घेऊ. कालपेक्षा एकदम खतरनाक लेवलला पाणी वाढलंय. हे पाहू शकता तुम्ही. काल इथं पाणी नव्हतं. आता पाणी इथपर्यंत आले डायरेक्ट. इथं पाणी दुतोंड्या मारुती. चला दुतोंड्या मारुतीकडे जाऊ आणि पाण्याचा आढावा घेऊ आता आपण. हे बघू शकता तुम्ही मारुती दुतोंड्या मारुती. त्याचं कुठं पाणी लागतंय. आज गुडघ्यापर्यंत पाणी आहे. काल आपण आलो होतो तेव्हा काहीच पाणी नव्हतं एवढं. काल आपण तिथं उभं होतो. काल डायरेक्ट त्याच्या चरणांना टच करत होतं पाणी. आज डायरेक्ट ओव्हरफ्लो पाणी. मला एक प्रश्न विचारायचा आहे प्रणव ब्लॉगर तुला. तू काल कधी आला होता. दुपारी आलो होतो. आला होता तू खरंच असं कुठं बोलतो. नाही माझ्याकडे लॉग आहे भाऊ. आपल्याकडे प्रूफ आहे. आपण प्रूफ शिवाय नाही बोलत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आम्ही त्या पुलाच्या तिथं उभं होतो. ऑन दिस पॉइंट तिथं उभं होतो तेव्हा आपल्याला पाणी लागत होतं. आणि आज पाणी डायरेक्ट इथपर्यंत पाणी नाही. मारुती तुम्ही बघू शकता. एवढं खतरनाक लेवलचं पाणी वाढलंय आज. म्हणजे उद्याला काय महापूर येतो काय. उद्या काय महापूर येतात काय डायरेक्ट. काय मुळशी धबधब्यासारखं पाणी वाहतंय इकडे. फुल फिरायला आलेलं आहे. काय नाशिकमध्ये मुळशीला तो धबधबा जो आहे तो लोणावळ्याचा जो धबधबा आहे ना त्याचं नाव आठवत नाही आता आम्हाला. पण तो धबधब्यासारखा व्ह्यू दिसतो डायरेक्ट तिथं. नाशिककरांना पुराचा धोका संभवतो. तरी नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. कपालेश्वरचं दर्शन झालंय आपलं आणि आपण पूर पण पाहून झालंय. आता आपण आपल्या वाहनातनं घरी जाऊ आणि अजून रस्त्यात काय झालं तर दाखवतो तुम्हाला अजून नाही का. गुगल तू जेवली का. हे चालत का नाहीये आणि आपली गाडी रोलर कोस्टर राईड सारखी का चालते.
कारण गाडी आदित्य भाऊ पैठणकर चालवत नाही आपण पोलिसांचा पाठलाग करतोय. हे बघ, पोलिस पळून चालले, आपण पोलिसांचा पाठलाग करतोय. कारण की चोरांनी पोलीस केले, सॉरी पोलिसांनी चोरी केली आहे. पोलिसांची गाडी चोरीला गेली, ती आपण शोधून देतोय त्यांना. मुझे भूल जाओ. आजचा दिवस आपला संपलेला आहे. तर आता आपण इथं ब्लॉगची एंडिंग करू. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. सो दिस इज प्रणव सायनिंग ऑफ. प्लीज सबस्क्राइब करा, सारा खबर सबरा करा, सारा वॉट एवर.